श्री शनिदेवा, पद्मकर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा, जय जय श्री शनिदेवा। सूर्यसुता शनी मूर्ती, तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू, शेषान चले स्फूर्ती, जय जय श्री शनिदेवा। जय शनिदेव, जय जय शनिदेव। कमरेत ताट बसा, हात जोडून बसा। हे संजीव, त्याला सांग माईक। मी म्हणतो ते मंत्र माझ्या पाठीमुळे सगळ्यांनी म्हणायचं। ही नीलांजन समाभास रवि पुत्र यमाग्रजम, छाया मार्तंड सांभूतम, तन्नमामि शनेश्वरम। बोला शनेश्वर महाराज की। बोला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि अधर्मींचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करून परमार्थ कसा असावा, प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास, याच्यासाठी ईश्वर निर्मित साधू संतांचं लिखित हे प्रमाण मानून आपण साधना करत असतो। पूर्वजावर आपण विश्वास ठेवतो आणि त्या पद्धतीने आपण प्रवास करतो। त्यात आनंदही मिळाला पाहिजे, संसारही झाला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी सुसह्य झालं पाहिजे, असं प्रत्येक जीव प्राण्याची इच्छा असते। प्रत्येक जीव प्राण्याला वाटतो मी सुखी असावा, समाधानी असावा। काही लोकांना असं वाटतं मला अनपेक्षित मिळावं, मी भौतिक सुखात रमून जावं, मी ऐश्वर्यामध्ये राहावं, कष्ट न करता मला सुख मिळावी, असं कोणीतरी असं एक जादू मंत्र करावा, कोणीतरी वर हात करावा आणि काहीतरी काढावं आणि त्यामध्ये आम्ही होरपळून जायचं आणि पुढचा अंधार आपण आपल्या हाताने अंधार करून घ्यायचं। आपला अंधार होतोच होतो,
पण आपल्या पुढीचाही अंधार होतो. त्याच्यामुळं हिंदू संस्कृती ही कुठंतरी थोडंसं बदनाम होते. इच्छा पण प्रकट करायच्या, मनामध्ये विविध प्रकारचे प्रश्न निर्माण करून त्याचे उत्तर दुसरीकडे शोधायचे, आणि त्याचे उत्तर मनासारखे नाही मिळालं की मग दुःखी व्हायचं. दुःखी दोन प्रकारचे आहेत, दुःख सुद्धा दोन प्रकारचे, जसे आनंद सुद्धा दोन प्रकारचे आहेत. एखाद्याच्या घरी नुकसान झालं की आनंद होतो, आणि काही लोकांना आपल्या घरी सुखाचं काय प्राप्त झालं की आनंद होतो. अश्रू सुद्धा दोन प्रकारचे, एक दुःखाश्रू, एक आनंदाश्रू. तशा जीवनामध्ये सुद्धा आपण प्रवास करत असताना केवळ आपलं अंतर्मन स्वच्छ झालं पाहिजे, याच्यासाठी प्रथम साधना करावी. खूप नटलात, खूप तटलात, खूप दागिने अंगावर घातलात, खूप काय वेगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये आहात आणि साधलेला बसलात, आणि देह देवळात चित्त पायतानात. आपलं देह तिथं आहे, पण मनाने आपण कुठेतरी चरायला जातो. ती साधना पूर्णत्वात जात नाही. म्हणून साधना अशी असावी, त्या साधनेमध्ये जनहित असावा, त्या साधनेमध्ये धर्माचा उद्धार व्हावा, आणि त्यानंतर आपल्या कुटुंबावर त्यांची कृपा असावी, जेणेकरून आपल्या कुटुंबाचेही प्रत्येक जीव प्राणी सुधारलं पाहिजे, त्यांची मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक स्थिती बदलली पाहिजे. आपला कार्टा फिरतो बोंबलत, आपली कार्टी फिरते बोंबलत, आणि आपण साधना करायची, ती कदापि ईश्वराला मान्य नाही. साधना, उपासना, धर्मपरायण आचरण, आचार, विचार, संस्कृती, हे सगळं ठेका आपणच नाही घेतलं. तो आपण तयार होऊन, आपण परिपक्व झाल्यानंतर पुढच्या पिढीवर तो आपण लादला पाहिजे, पुढच्या पिढीवर ते संस्कार घातले पाहिजे, पुढच्या पिढींना त्यांची समजूत घातली पाहिजे, त्यांची मानसिकता बदलली पाहिजे, त्यांची भौतिक स्थिती बदलली पाहिजे, त्यांची शारीरिक स्थिती सुद्धा बदलण्याची क्षमता त्या साधनेमध्ये आहे, पण त्याचा सदुपयोग आपण करत नाही. आपण आपल्यापुरतं ठेवतो, किंवा ठेवत पण नाही, करत पण नाही. अशा खूप कुटुंबामध्ये माता पिता ठराविक वयामध्ये आल्यानंतर त्रस्त असतात. असे त्रस्त असतात की आपण खूप काही केलं धर्मासाठी, खूप काही दान धर्म केलं, पण आमची मुलं सुधारले नाहीत. तुमचे मुलं सुधारायला देवाने ठेका घेतलेला नाही, टेंडर घेतलेलं नाहीये. तुमची मानसिकता बदलली की तो तुमच्या पुढच्या पिढीवर संस्कार घालणे तुमचे आद्य कर्तव्य आहे. तुम्ही घालत नाही म्हणून पुढची पिढी बिघडते. तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवताय, पुढची पिढी कालमानानुसार बदलत असते. त्यानुसार आपणही आपली मनस्थिती बदलली पाहिजे. जुन्या विचारामध्ये नवीन विचाराची पेरणी करून घ्यायचा असतो. काही जुने विचार तोडके बाजूला टाकायचे असतात, नवीन विचार सुद्धा आपण स्वीकारायचे असतात. नाहीतर आमच्या ग्रंथामध्ये अमुक सांगितले, मी अमुक असंच वागणार, चालणार नाही. आमच्या आजोबांनी तसंच वागला होता, आम्ही तसंच वागणार, चालणार नाही. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून प्रवास केलात तर आपणही सुखी राहू, पुढची पिढी सुद्धा सुखी राहील. पुढची पिढी सुख शोधते, पण त्यांना कुठल्या मार्गाने सुख मिळते हे मार्ग त्यांना मिळत नाही, म्हणून ते दुराचाराकडे, व्याभिचाराकडे वळतात. तो योग्य वय असतो,
त्या वयामध्ये आपण त्यांचं मित्र झालं पाहिजे, मैत्रीण झालं पाहिजे, आपण त्यांचं नातेवाईक झालं पाहिजे. या पद्धतीनं त्यांना जर खेळवत ठेवून, जर झुलवत ठेवून त्यांची मनस्थिती बदलण्याची मानसिकता तयार केली तर पुढची पिढी आपल्यापेक्षा नेटकं निघेल. लक्षात ठेवा, आपली पिढीपेक्षा नेटकं निघेल ती, पण तिची तयारी पाहिजे. आपली 2 पावलं माघार घेण्याची मानसिकता पाहिजे. नाहीतर पुढची पिढी सवय आणि दुःख याची सांगड घालल. सवय म्हणजे पालखी होईल किंवा रथ होईल. त्यांना दुःख आलं की सवय झाली, त्यांना काही संकट आले की त्यांना सवय झाली. सवय थांबत नाही. जोपर्यंत सवयच्या तुम्ही ब्रेक लावत नाही सवयला, त्या रथाची दोरी तोडत नाही. रथ म्हणजे सवय, सवयवर बसलेले दुःखाची सगळी भावकी आली. त्यामध्ये लोभ आलं, माया आलं, ममता आलं, द्वेष आलं, क्रेश आलं, सगळे आले. सगळे त्यांची भावकी भावबंद आहेत. ते सगळे एक भावबंद आला की सगळे आलेच. सगळे त्या सवयीवर सवार होतात. आणि सवय मुलं मुले आजच्या काय करतात, सवय आहे आम्हाला, ही सवय होऊन गेली. आमची आई आमच्याकडे लक्ष देत नाही. ती टीव्ही मध्ये दंग असते, ती तिच्या मोबाईल मध्ये दंग असते, ती तिची मिश्रीच्या डबीतच असते. बाप आमचा काय संध्याकाळी येतो काम सोडून डबा घेऊन, तो येतो लेझिम खेळतच येतो. या भिंतीला एकदा हात लावतो, ह्या भिंतीला एकदा हात लावतो. आला की आम्हाला सांगतो बाटली आण. मग यांच्यापेक्षा आम्ही चांगले ना, आमची सवय चांगली ना. मग ते सवयवर ते सगळे लादतात आणि प्रवास करतात. पुढे धर्म टिकण्याची सुद्धा शंका आहे. धर्म टिकेल का नाही? धर्म म्हणजे काय? ज्या पूर्वजांनी ज्या चालीरीतीमध्ये त्यांना आनंद मिळाला, त्यांना मोक्ष मिळाला, जे आपल्याला मिळतं, जे पुढच्या पिढीला मिळणार आहे, तो धर्म. धर्म म्हणजे काय असं बायलाच नाही आहे, ते असं संविधान नाही आहे. फक्त समजून घेण्याची मानसिकता वेगळी. मग मुलं कशाला बिघडतील आपले? अजिबात बिघडणार नाही. ज्या त्या वयामध्ये जे ते आपण त्यांना त्या भाषेमध्ये समजावून सांगितलं मित्रमैत्रिणी म्हणून, तर आपला मुलगा एकही वाह्यात जाणार नाही, याची मी शाश्वती देतो तुम्हाला. एकही जाणार नाही. मग तुम्ही केलेलं पुण्य कुठेही वाया जाणार नाही. तुम्ही केलेली उपासना कुठेही वाया जाणार नाही. तुम्ही कुठेही तीर्थाला गेलेलं जी शिदुरी अनुभवाची त्या मुलावर सांगितलं पाहिजे. आपण सहज बोलून देतो, आता तुला काय येणार आहे, तू लहान आहेस अजून, तुला काय कळतच नाही. अगं तुला काय कळतं, तू ग बस ना. ते बसतात. काही टीव्ही मोबाईल मध्ये व्हॉट्सअपवर बघतो आपण. काही आई वडील मेले तरी परदेशातले मुलं, भारतात असणारे मुलं मुली सुद्धा मैताला येत नाहीत. आम्हाला व्हॉट्सअप कॉल करून दाखवा. ही कुणाची प्रथा, कुणाची सिस्टीम? आम्ही जे पूर्वजांचं केलं तेच आमचं ते अनुकरण करणार ना, दुसरं काय करणार? म्हणून जोपर्यंत पुढच्या पिढीवर संस्कार व्यवस्थित घालत नाही, तोपर्यंत तुमच्या साधनेला शून्य किंमत आहे. तुमची मुलगी, तुमचा मुलगा सुधारण्यासाठी जे काय उपाय करणं शक्य आहे ते उपाय करणं काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. मग त्यावेळेस आपल्याला क्लेश येणार नाही, दुःख येणार नाही. आपण साधना केल्याचं वाया गेलंय म्हणायची वेळ येत नाही. खूप लोकांचं ऐकतो मी, महाराज हो आम्ही खूप केलं हो, आमचं पोरगं वाह्यात गेलं. मला क्षणभर मनातल्या मनात हसू येतं. एक समजदार असेल तर त्याला सांगतो त्याचं उत्तर तुझ्याकडेच आहे. जो समजदार नाहीये, अत्याहारी गेलाय दुःखाच्या, व्याभिचाराच्या, दुराचाराच्या, त्याला मी सांगतो थोडा दिवस तू ये, मी तुला त्याचं उत्तर तुला मिळत. मग तो समजून जातो. मग हे शिदोरी ही जी हे जो प्रॉपर्टी आहे ना, सगळ्यात मोठी प्रॉपर्टी कुठली आहे? ही पैसे आहे, हे मातीचे भिंती, हे तुमचे डबडे गाड्या? अजिबात नाही. तुमची सगळ्यात प्रॉपर्टी असेल, स्थावर इस्टेट असेल, तर तुमची पुढची पिढी.
याला घडवणं हे सगळ्यात मोठी संपत्ती आहे. कुणाला काही दुःख वाटू दे, स्पष्ट बोलणं माझं कर्तव्य आहे. नाहीतर एक दिवशी संपत्ती अशीच जाणार, सगळी वाह्यात जाणार. मग तेव्हा आपल्याला थोडं सुद्धा दुःख वाटणार नाही. साधना केल्याचा आपल्याला सदुपयोग झाल्याचा आनंद मिळेल. कधी मिळेल? आपला मुलगा सुपारी शिवणार नाही, तो माळकरी होईल, तर आपली परंपरा पुढे चालू ठेवल, तेव्हा मात्र आपण आनंदी राहू. तो सुद्धा आपली प्रथा आणि परंपरा चालू ठेवल, तेव्हा मग आपल्यावर किती संकट येऊ दे, आपण सहज त्याला पार करू. नामाच्या साधनेच्या बळावर, नामामध्ये एवढी ताकद आहे ना, एवढी ताकद आहे, परदेशामध्ये त्याच्यावर संशोधन चालू आहे. नामामध्ये, भारतामध्ये काय ताकद आहे. अखंड भारत राहू शकतो एका नामाच्या पुंजवर. ही भारतीय संस्कृती. एक अतिश्रीमंत माणूस होता, मनाने श्रीमंत होता, साधनेने श्रीमंत होता, विचाराने श्रीमंत होता, धर्मपरायणामध्ये श्रीमंत होता, सगळ्या कर्तृत्वामध्ये श्रीमंत होता, जे जे सकारात्मक आहे त्यामध्ये. आणि जन्मापासूनच त्याच्या घरासमोर एक दरिद्री होता, दरिद्री. शाळेत असताना सुद्धा त्याच्याबरोबर होता, कॉलेजमध्ये असताना त्याच्याबरोबर होता. आणि हा खूप मोठा, घराची संस्कृती तशी. आणि याच्या घरामध्ये व्याभिचारी, त्या दरिद्रीच्या घरामध्ये दुराचारी, चोर, लपंग, बदमाश, जेवढे उपमा देऊ तेवढे कमीच. असंच हा वाढत गेला आणि तसाच तो वाढत गेला. दोघेही खूप मोठे झाले. पहिल्याला संध्याकाळची भ्रांती, आणि ह्याच्या डोक्यामध्ये एकच विचार, सकाळी उठला रात्रभर मंथन करायचं, दिवसभर शिव्या द्यायचं. जेवढे शिव्या ठेवणीतल्या आहेत, तिजोरीतल्या आहेत, त्या सगळ्या काढायच्या. सासू सुनेचं भांडण झालं, ठेवणीतले शिव्या कळतात, माहिती आहेत ना. त्या पद्धतीनं हा सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तेवढंच काम करायचं. एकदा ते श्रीमंत माणसाचा दिवाणजी, त्यांनी येऊन सांगितलं श्रीमंत माणसाला, शेठजी तो खूप शिवाय देतो तुम्हाला. ते म्हणाले, अरे चांगलं असतं, शिव्या खाणं हे पवित्र आहे. तो दिवाणजी म्हणाला, तुम्ही असे कसे म्हणताय. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, बऱ्याच वेळा. पण त्या दिवाणजी राग यायचा. तो दिवाणजी एकदा शेठजीना म्हणाला, तुम्ही खूप शिवा खाऊन खाऊन तुमची एवढी श्रीमंती, एवढी प्रॉपर्टी काय कामाची. रोज तुमचा अपमान होतो समाजामध्ये, रोज जिथं चार लोक थांबतील तिथं तू तोच सांगतो, ओरडत असतो. एक दिवशी शेठजीनं, त्याच्या घरात काही नव्हतं, दरिद्रीच्या 4-4 दिवस अन्न मिळायचं नाही. शेठजींना कळलं. शेठजींनी त्याच्यासाठी थोडंसं धान्य, साखर आणि साबण हे देऊन पाठवून दिलं दरिद्रीच्या घरी. त्या दिवाणजीच्या हातानेच पाठवलं. दिवाणजी घेऊन गेला आणि त्यांच्या घरी ठेवला आणि त्याला सांगितलं, आमच्या शेठजीने पाठवलं. तो जाऊन पाहिला, त्याच्यामध्ये साबण होतं, साखर होतं आणि धान्य होतं. तर अगदी मारायला टेकला होता. कपडे घाणेरडे, फाटके तुटके, अंगावर मांस नाही आहे, हाडकं निघालेला, तोंडातनं लाळ गळत होतं. पण शिवाय द्यायचा का थांबत नव्हता. का तर त्याच्या कॅम्प्युटरमध्ये तो फीडच केला होता. तो एकच टोनिंग बघा, एखादं मंत्राचं मशीन असतो, तुम्ही बटन दाबला की ते मंत्र चालू होतो ना, तसा त्याच्या मशीनमध्ये घाण ठेवला होता जन्मापासून तर त्या काळापर्यंत. दुसरं काही सुचत नव्हतं. तो साहित्य बघून तो दिवाणजीने विचारला, अरे बघ म्हणलं, तुझा मालक सुद्धा मला भेटतो,
तुझा मालक सुद्धा मला भिवून पाठवलाय. तो अगदी गावभर फिरला, सगळ्या गावात सांगायला लागला, मला शेडजीनी साहित्य पाठवलं, सामान पाठवलं, किती भेटतो बघा तो, किती मी मोठा आहे, मी किती अविचारी आहे. काही कुटुंबामध्ये सुद्धा काही व्यक्ती आपले दुर्विचाराचं प्रदर्शन मांडतात. घरामध्ये पहा, घरामध्ये खूप प्रदर्शन मांडतात. तसा तो गाव सगळा सांगितला, पण त्याचा अर्थ त्याला कळलं नाही. कालांतराने त्या रस्त्याने एक साधू चालले होते. साधू नाही तो सांगितला दरिद्री माणसाने की मला शेडजीने भिवून घाबरून मला त्याने साहित्य पाठवलं. तेव्हा साधू महाराजांनी त्यांनी सांगितलं, धान्य, साबण आणि साखर हे पाठवण्याचं कारण काय. असा तो दरिद्री साधू महाराजांना विचारतो. तर साधू महाराज म्हणाले की तुझ्या पोटात 8 दिवस झाला अन्न नाहीये, तू जर जेवण नाही केलास तर जगणार नाहीस, आणि जगल्याशिवाय त्यांना शिवाय देणार नाहीस, आणि त्यांना शिवाय दिल्याशिवाय त्यांचं दुर्गुण कोणी घेणार नाही, म्हणून तुला धान्य पाठवलाय. आणि ज्या तोंडाने शिवाय देतो, ज्या जिभेने शिवाय देतो, जी जीभ जी आहे ही जीभ पवित्र आहे, त्याला अपवित्र करतोस. ते जिभेवर तुला साखर ठेवता यावर रोज म्हणून साखर पाठवली आणि साबण पाठवले. अरे किती दिवस झाला तो आंघोळ करत नाही दुर्विचाराचा. एकदा तरी दुर्विचाराचा ह्या साबणाने पुसून काढ, म्हणजे सद्विचार येतील. एकदा तरी सद्विचार येतील म्हणून तुला 3 वस्तू पाठवले. बाबांनो, निंदकाचे घर असावे शेजारी, तुकाराम महाराजांनी तेही सांगितले. आपण मात्र बाथरूमच्या पाण्यावरनं, थुंकीवरनं, टीव्ही जास्त वाढवलं, खिडकी उघडली, माझ्याकडेच बघितलं, त्याच्यामुळं अर्ध आयुष्य आपण घालवत बसतो. का तर तुम्ही परिपक्व नाहीये. तुम्ही त्या नामाचं, त्या साधनेचं पावित्र्य ओळखलं नाहीये. ते तुम्ही मिळवलेलं सगळं पावित्र्य त्यामध्ये घालवून टाकताय. म्हणून साधना ही काय असते, साधनेचा उपयोग कसा करावा, ह्याच जर मर्म ओळखायचं असेल तर प्रथम आपल्या पुढची पिढी सुधारली पाहिजे. पुढची पिढी सुधारल्याशिवाय आपल्याला आनंद प्राप्त होणार नाही आणि साधनेचा फळ मिळणार नाही. बोला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोल.